महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही आणि महाराष्ट्राच्या इतरही जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला आहे। पिकाची मोठी नुकसान झालं। संपूर्ण सर्वेक्षण करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आहे। कालच्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचंही माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवाला आदेशित केला आहे। मला वाटतं की आम्ही सर्वेक्षण करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याचा शासन निर्णय करेल। खराब प्रकरणी अजून नवनवे खुलासे होत आहे। काही जमिनी त्यांनी हडपल्याचा धक्कादायक प्रकार आहे। ईशानेश्वर मंदिराच्या प्रकरणातलं पोलीस योग्य पद्धतीने तपास करता आहे आणि सर्व बाजूंनी तपास करत आहे। पोलिसांकडे ज्या ज्या माहिती येत आहे त्याच्या आधारावर पोलीस काम करत आहे। अजून काही कुणाकडे ॲडिशनल माहिती असेल तर ते पोलिसाला दिली अजून तपासाला चांगली चालना मिळेल। खरं तर पोलिसांच्या संपूर्ण चौकशीचा खऱ्या अर्थाने जो एक त्या ठिकाणी चौकशी सुरू झाली आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून या चौकशीची जी काही भूमिका आहे ती अत्यंत प्रामाणिकपणे आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः खराब प्रकरणामध्ये कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी कुठली बारीकी सोडू नका, कुठेही त्या ठिकाणी कुठेही काही हे राहू नये याची काळजी घ्या। जमिनीचा प्रकरण आहे, जमीन हडपल्याचं महसूल विभागासंबंधी आपला विभाग इन्क्वायरी करणार का याची? एवढंच सांगितलं आहे मी की SITच्या जी चौकशी सुरू आहे त्या चौकशी अंती त्यांना जे जमिनीचे गैरव्यवहार मिळतील नंतर जे काही चौकशी नंतर अंतिम होईल। काही जर महसूल विभागाचं असेल ते आमच्याकडे पाठवतील, नंतर आमची चौकशी सुरू होईल। पण एक SIT पोलिसांची सुरू असताना त्यामध्ये जास्त दुसऱ्या काही चौकशा लावणे योग्य नाही। SITच्या ज्या काही रिपोर्ट येईल त्या आधारावर आम्ही काम करू। अपात्र लाडक्या बहिणींसाठी सरकारचे 21,000 कोटी पाण्यात गेलेले आहे। ज्या अपात्रच होत्या त्यांनाही पैसे देण्यात आले नाही, ठीक आहे। आता त्या काळामध्ये काही लोकांनी योजनेचा गैरफायदा घेतला असेल तर शासन शोधून काढतं, नंतर मात्र त्यांना पुन्हा लाभ होणार नाही। पण आता त्या काळामध्ये आपण मोठ्या प्रमाणात योजना लॉन्च केली, त्या काळामध्ये चुकीच्या पद्धतीनं नाही करायला पाहिजे होता, पण काही लोकांनी घेतला असेल आता पुढे त्या अपात्र झाले असेल तर पुढे लाभ मिळणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार पक्षामध्ये सध्या प्रचंड वेगवेगळी चर्चा सुरू आहे। सुनेत्राताईंनी एक पत्र लिहिलं निवडणुकाला, त्यांनी त्यांच्या पदाचा उल्लेख केला पण प्रफुल्लभाई आणि सुनील तटकरे यांच्या पदाचा कुठे उल्लेख नाही, त्यामुळे बऱ्याच नाही मला याच्याबद्दल काही माहिती नाही। नमस्कार मित्रांनो, आताच एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। माननीय अर्थमंत्री यांनी स्पष्ट सांगितलं आहे की माननीय मुख्यमंत्री यांनी अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांसाठी तात्काळ मदतीचे आदेश दिले आहेत। म्हणजेच आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे। शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली, शेतीचं मोठं नुकसान झालं, तसेच काही ठिकाणी घरांची देखील हानी झाली आहे। याच पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीमध्ये माननीय अर्थमंत्री यांनी माहिती दिली की माननीय मुख्यमंत्री यांनी संबंधित विभागांना स्पष्ट असे आदेश दिले आहेत। अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी। सरकारकडून काही महत्त्वाचे निर्णयसुद्धा घेण्यात आलेले आहेत। शेतकऱ्यांना पिकाचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करावे, नुकसानग्रस्तांना थेट बँक खात्यात मदत द्यावी, आपत्तीग्रस्त भागात विशेष पॅकेज देण्याची शक्यता आहे। मित्रांनो, आतापर्यंत अधिकृत रक्कम जाहीर झाली नसली तरीसुद्धा मागील अनुभव बघता शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किंवा नुकसानाच्या प्रमाणामध्ये मदत दिली जात असते। जर तुमच्या भागातही अतिवृष्टीमुळे नुकसान झालं असेल तर लगेच आपल्या गावातील तलाठी किंवा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधा। पंचनामा करून घेणं खूपच गरजेचं आहे, कारण त्यावरच भरपाई मिळत असते। मित्रांनो, ही माहिती महत्त्वाची आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। अशाच ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।